हॅलो एस्पिरंट्स, वेलकम बॅक अगेन. सिलेबस डिकोडिंग सिरीजमध्ये मी तुमचं स्वागत करतोय इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, आपण काय करतोय, मेन्सच्या दृष्टिकोनातून सिलेबस डिकोड करत आहोत आणि GS1चा आपण पार्ट बघत आहोत. इंडियन हिस्ट्री, इंडियन जॉग्राफी इथपर्यंत आपण कंप्लीट केलेलं आहे. इंडियन हिस्ट्रीमध्ये अँसेंट, मेडिवल आणि मॉडर्न हिस्ट्री कंप्लीट झालेलं आहे. जॉग्राफीमध्ये वर्ल्ड जॉग्राफी, फिजिकल जॉग्राफी, इंडियन जॉग्राफी, महाराष्ट्र जॉग्राफी हे कशा पद्धतीने करायचं हा पार्ट आपला इथपर्यंत कंप्लीट झालेला आहे. आता GS1 मधला एक पार्ट आर्ट अँड कल्चर, त्याचबरोबर इंडियन सोसायटी आणि वर्ल्ड हिस्ट्री हा भाग आपला राहिलेला आहे. मग त्याचं आपण आता इंडियन सोसायटी, भारतीय समाज हा जो पॉइंट आहे त्याच्यावर आपण डिटेल सिलेबस डिकोड करणार आहोत. तर त्याच्यामध्ये काय आहे, कशा पद्धतीचे क्वेश्चन येतात हा खूप महत्वाचा पार्ट आहे. वरवर इझी दिसत असला तरी काही गोष्टी आपल्याला क्लिअर पाहिजेत. एक नॉर्मल लेवलचं प्रिपरेशन आपलं पाहिजे. त्याच्यासाठी काय वाचलं पाहिजे, कशा पद्धतीने वाचलं पाहिजे, क्वेश्चनचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे त्याचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. ठीक आहे. भारतीय समाजाची वैशिष्ट्य काय आहेत, ठीक आहे, जात व्यवस्था कशी आहे, शहरी ग्रामीण समाजाच्या कशा पद्धतीने, कुटुंब व्यवस्था कशा पद्धतीने, ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने व्हायला लागलेला आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे संस्कृती, भारतीय संस्कृती कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह होते, युनिटी इन डायव्हर्सिटी हे भारतीय समाजाचं किंवा भारताचं महत्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे समजून घ्याव्या लागणार आहेत. ठीक आहे. तर धर्म, विविध पंथ वगैरे ह्या सगळे विविधता असली तरी एकता कशा पद्धतीचा आहे, भौगोलिक विविधता आहे पण पुन्हा आपण कशी एकता साधतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायच्या आहेत. ठीक आहे. तर भारतीय समाज हा जो पॉइंट आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. त्याची संकल्पना, आव्हाने, स्थित्यंतरे काय आहेत, सामाजिक समस्या, भारतातील विविधता, जागतिकीकरण, प्रभाव, सामाजिक सक्षमीकरण, विचारधारा, मूळता भारतीय विचार काय आहे बघा, वसुदेव वसुदेव कुटुंबकम, अवघे विश्वचे माझे घर हा व्यापक विचार सुद्धा भारतीय तत्वज्ञानाचाच आहे. ठीक आहे. तर एकंदरीत कशा पद्धतीने आहे भारतीय समाजाची रचना आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण, आणि तो कशा पद्धतीने बदलत झालेला ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट कशा पद्धतीचा आहे ते आपण बघायचं भारतीय. तर सुरू करूया. दिस इज अबाउट मी, निहाल कोरे. मी माझं 2022च्या बॅच मधला मी UPSC टॉपर आहे. मराठी माध्यमातून मी परीक्षा दिली होती. 2018 पासून मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन दिलेलं आहे, देत आहे. इथून पुढेही तो काम चालूच राहील. NLP, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग तुम्हाला माहिती असेल तर त्याच्यामध्ये मी सर्टिफाईड कोच आहे. माइंड कोच म्हणून काम करतो, लाईफ कोच म्हणून काम करतो. पॅशन आहे माझं. मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा मी काम करतो. त्याचे अनेक सेमिनार, अनेक वर्कशॉप, अनेक ठिकाणी मी त्याचे व्याख्यानं वगैरे दिलेले आहेत आणि याचं मी हे पॅशन आहे आणि ह्या क्षेत्रात मी सातत्यानं काम करत आहे, याच्यावर रिसर्च करत आहे. ठीक आहे, सुरू करूया. भारतीय समाजाची वैशिष्ट्य हा महत्वाचा टॉपिक आहे. सुरुवातीला आपल्याला भारतीय समाज समजून घ्यावा लागेल. पारंपरिक आणि आधुनिक समाज कशा पद्धतीने, पारंपरिक समाजामध्ये कसं समुदायाला महत्व होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आधुनिकतेमध्ये व्यक्तिवादाला महत्व आलेलं आहे. धर्माचा पगडा, ऑब्व्हियसली हे ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल वाटतात, फक्त हे तुम्हाला आन्सर लिहिताना प्रॉपर जस्टिफाय करता यायला पाहिजे. समाज स्थित्यंतराच्या अवस्थेत आहे. ऑब्व्हियसली बैलगाडा ते बुलेट ट्रेन हे दोन्ही एकाच वेळी अस्तित्वात आजही आहे. ग्रामीण भारत बघा, ठीक आहे, आणि शहरी भारत बघा, ह्या दोन्ही तुम्हाला वैशिष्ट्य दिसून येतात. तर हेच वैशिष्ट्य आहे भारतीय समाजाचं. पारंपरिक समाजामध्ये धर्माचा पगडा कशा पद्धतीने आहे, याच्यानंतर काय धर्म, ठीक आहे. आधुनिक समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हायला लागलेला आहे. युवा पिढी विज्ञानवादाला अनुसरते आहे. शिक्षणाने माणसाचा दर्जा उंचावलेला आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी, वंशावळ आणि रूढी परंपरांना प्राधान्य आपण पारंपरिक समाजामध्ये बघून येतो. मात्र इकडे काय लोकशाही मूल्य आणि तांत्रिक प्रगतीवर भर देताना दिसून येतात आधुनिक समाजाची कास धरलेली व्यक्ती. तर हा फरक मूलतः समजून घ्यायचा आहे. ही वाटचाल कशी राहिलेली आहे लक्षात येते का? मग याचा इम्पॅक्ट काय, ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट आहे, एज्युकेशनचा इम्पॅक्ट आहे. ठीक आहे. भारताचा साक्षरता दर वाढला त्याचाही इम्पॅक्ट आहे. हे सगळे वेगवेगळ्या गोष्टीचा एकत्रित परिणाम म्हणून भारतीय समाजाची रचना कशा पद्धतीनं बदलत चाललेली आहे, ह्या गोष्टी आपल्याला इथं समजून घ्यायच्या आहेत. समजतंय का? लक्षात येते? ऑब्व्हियसली ह्या गोष्टी क्लिअरच असतील तुमच्या. मात्र हे थोडंसं वेगळ्या अप्रोचने आपल्याला बघायचंय. मीन्सला आन्सर आपल्याला सविस्तर लिहायचंय. त्या अनुषंगानं त्या विषयाच्या गाभ्यापर्यंत आपल्याला पोहोचता यायला पाहिजे. आता हा महत्वाचा मुद्दा आहे, ग्रामीण विरुद्ध शहरी. एक मिनिट, मी पेन चेंज करतो.
ठीक आहे, ग्रामीण विरुद्ध शहरी. ठीक आहे, भारताचा आत्मा खेड्यात आहे. ऑब्व्हियसली ग्रामीण अर्थव्यवस्था हा भारताचा कणा आहे, किंवा कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थाचा कणा आहे असं म्हटलं जायचं. कृषीवर आधारित आजही बरेच लोक आहेत. मग आता कृषी आधारित रचना आहे, म्हणजे इथे जॉग्राफीचा अंडरस्टँडिंग तुम्हाला पाहिजे. बघा GS1 म्हणजे इंटरलिंकेजेस आहेत या सगळ्या गोष्टी. मग कृषी व्यवस्थेवर अवलंबून असणाऱ्या लोकांचे जगणं कसं आहे लक्षात येते का? तोच भारतीय समाज आहे, तो ग्रामीण समाज आहे. ठीक आहे, मग अगेन तिथं ग्रामीण समाजात महिलांचं स्थान काय आहे? महिलांचं स्थान, मग आधी आता असंही बघतोय की महिला शेती करतायत, पण आता इंडिपेंडेंटली शेती करतायत. मी महिला कृषी सक्षमीकरणासाठी किंवा महिला शेतकरी सक्षमी संदर्भात आपले एक युट्यूब चॅनलवर लेक्चर आहे, ते नक्की बघून घ्या, तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे शासनाने धोरणे कशा पद्धतीने आखलेले आहेत की जेणेकरून महिला शेतकऱ्यांचं सक्षमीकरण व्हावं, लक्षात येते. आणि त्याचा लिंकेजेस कुठे आहे? ग्रामीण विकासाला. मग आता तुम्ही अशी उदाहरणं तुम्ही ऐकायला लागलेलं आहे की गावातल्या महिला सरपंच होत आहेत आणि अतुलनीय विकास घडवून आणतायत. आता एका बाजूला दोन्ही चित्र बघायला मिळतात. पती राज दिसून येते की महिला सरपंच झाले आणि त्याचं काम जे आहे ते त्यांचे पतीच करताना दिसतात. पण दुसरीकडं असंही चित्र बघायला मिळतं की काय, की महिला स्वतः इंडिपेंडेंटली चांगला कारभार करतायत. बऱ्याच तुम्ही एज्युकेटेड वुमेनचं वगैरे एक्झाम्पल तुम्ही ऐकताय. एज्युकेटेड महिला त्या गावामध्ये खूप चांगल्या पद्धतीने विकास घडवून आणलेला आहे, अनेक योजना खेचून आणलेल्या आहेत. अशी उदाहरणं तुम्ही आसपासच्या आपल्या गावांमध्ये बघता. लक्षात येते का? मग हे काय, हे सगळी बदलती महिलांचं स्थान आहे भारतीय समाजामध्ये. हाच अप्रोच ठेवून ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. चला ठीक आहे, परत मुद्द्याकडे येऊया. परत आपण महिला संदर्भात आपण त्याच्यावर चर्चा करूया. आता भारतीय ह्याचा आत्मा जो आहे तो काय आहे? खेड्यात आहे, भविष्य शहरात आहे. बघा हे किती स्टेटमेंट, भविष्य घडवायचं तर खेड्यात. आता MPSCचा दृष्टिकोन काय? अर्बनायझेशन म्हणजे ग्रामीण आणि शहरी ह्याला एकत्रित करून. मग इथं पुरा मॉडेल काय आहे हे समजून घ्या थोडंसं तुम्ही. हे GS3 ला सुद्धा काम येईल. प्रोव्हाइडिंग अर्बन फॅसिलिटीज इन रुरल एरियाज. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी सुचवलेलं हे मॉडेल आहे. मग ग्रामीण समाज जो आहे तो शेतीवर आधारित एकजिन्सीपणा आहे, प्राथमिक संबंधांना प्राधान्य देतो. ह्या गोष्टी इथं समजून घ्यायच्या आहेत. शहरीमध्ये काय आहे? सेवा क्षेत्राचे प्राधान्य, ऑब्व्हियसली संमिश्र संस्कृती आहे. ठीक आहे, दुय्यम संबंधांनी गतिशीलता, कुटुंब व्यवस्थांचा विचार करायचं. ग्रामीण, आता हे भारतीय समाज हा टॉपिक आहे, त्या दृष्टिकोनातूनच हा इथं विचार करा. कुटुंब व्यवस्था इथं कशी असेल, इथं विवाह संस्था कशा असतील ग्रामीण भागामध्ये, सेम शहरी भागामध्ये कशा असतील, हे थोडंसं तुलनात्मक बघा. कुटुंब संस्था इथं कशा असतील, ठीक आहे, एकत्रित कुटुंब, जॉईंट फॅमिली इथं बघायला मिळतील. इथं काय होतील? न्यूक्लिअर फॅमिली. ठीक आहे, विभक्त कुटुंब पद्धती बघायला मिळतील ऑब्व्हियसली. आणि मुळात असं काय विभक्त कुटुंब पद्धती बघायला मिळतील म्हणण्यापेक्षा बऱ्याच आज असे यादी स्वरूपात स्थलांतरित आहेत. मोठी फॅमिली ती गावाकडे राहतात, मग काही लोक जे आहेत ते शहराकडे शिफ्ट होतात कामानिमित्त, जॉब निमित्त. हे सगळ्या गोष्टी आपण बघत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत परिणाम कसा होतोय लक्षात येते? कुटुंब व्यवस्था, विवाह संस्था, ह्या सगळ्या गोष्टीवर लक्षात येते का? ठीक आहे, मायग्रेशन हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता मायग्रेशन परत मग फक्त मायग्रेशन म्हणून बघताय का? नाही, त्याचे सामाजिक परिणाम काय आहेत, आर्थिक परिणाम काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. राजकीय परिणाम सुद्धा दिसून येतात. वोटिंग बिहेवियर मध्ये दिसून येईल स्थलांतरणाचा परिणाम. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. कुटुंब व्यवस्था मी बघितलं, विघटनाचा प्रवास आपण आता बघितलं. विघटनाचा प्रवास कसा राहिलेला आहे, कुटुंब व्यवस्था कशा पद्धतीनं बदलत चाललेली आहे दिसून येते. ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता कुटुंब पद्धती बघत यायला लागल्यात. मग कशामुळे इम्पॅक्ट काय आहे, का व्हॅल्यू सिस्टीम बदलत चाललेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. संयुक्त कुटुंब पद्धती, 3 पिढ्या एकत्र, सामूहिक मालकी, सुरक्षिततेची भावना असायची. शहरीकरणामुळे विघटन होतं. मग शहरीकरण फक्त शहरीकरणाचा काय, ग्लोबलायझेशनचा कुठेतरी इम्पॅक्ट दिसून येतो आपण लक्षात येते का? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जागतिकीकरणामुळे जग जवळ आलं, वेगवेगळे कल्चरलचे काय देवाणघेवाण सुरुवात व्हायला लागले, न्यूक्लिअर फॅमिलीचं प्रमाण वाढलेलं आहे. शहरीकरणाचा एक मोठा इम्पॅक्ट आपण बघतो की कुटुंब व्यवस्थेवर पडलेला आहे, विवाह संस्थेवर पडलेला आपल्याला दिसून येते. विभक्त कुटुंब आहेत, पती पत्नी आणि मुले, अधिक स्वतंत्रता, गोपनीयता आणि महानगरांमध्ये याचं प्रमाण वाढताना दिसून येतं. लक्षात येते का? कळतंय का? सगळ्याच गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. तर हा सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. जाती व्यवस्था समाजाचा गुंतागुंतीचा भाग आहे. जात हे भारतीय समाजाचं वास्तव आहे, भारतीय समाजाचं वास्तव.
ठीक आहे. मग उतरंडी कशी आहे, हायरार्की ही व्यवस्था कशी आली, जन्मावर आधारित आंतरव्यवहार, ठीक आहे, ह्या कशा पद्धतीने आहेत, ही व्यवस्था कशा आहेत हे समजून घ्या. जातीचे राजकीयकरण, पॉलिटिसायझेशन कसं आहे ते बघा, संस्कृतीकरण कसं करण्यात आलेलं आहे हे मुद्दे तुम्ही समजून घ्या. जातीची अस्मिता आणि त्या अस्मितांचं राजकारण कशा पद्धतीने उभं राहिलेलं आहे ह्या गोष्टी समजून घ्या. त्याचा परत आणि काय वोटिंग बिहेवियर कशा परिणाम होत आहे लक्षात येते. असं म्हटलं जाते की इंडियन्स डू नॉट कास्ट वेट, ते वोट फॉर कास्ट. समजते का. पॉलिटिकल सायन्स ऑप्शनला करा किंवा GS2 ला तुम्हाला हे मुद्दा लक्षात येईल. ठीक आहे. तर हा मुद्दा काय, मग याच्यानंतर काय, समानता आणि आरक्षण धोरण काय, अस्पृश्यता निवारणाचे कार्यक्रम कशा पद्धती आहे, हे घटनात्मक तरतुदी, ह्याचं थोडं इंटरलिंकेज आहे. बट आपल्याला स्टिक कुठं राहायचं आहे, हा लिंकेजेस सगळे करायचे आहेत, पण आपल्याला समजून काय घ्यायचं, भारतीय समाज कशा पद्धतीचा आहे, त्याची वैशिष्ट्य काय आहेत, हे हा पण, आणि बदलत कसा चाललेला आहे भारतीय समाज, स्वातंत्र्यपूर्व पासूनचे कसं होतं आणि ते कशा पद्धतीनं. ठीक आहे. NCERT इंडियन सोसायटी रेफर करा. आणि महत्वाचा सोर्स मी आणि सांगेल तो थोडासा वेगळाच वाटेल, मी मागे इतिहासाला पण सांगितलं वेगळा वाटेल, पण इथं पण भारतीय समाज म्हणून YCMOU चं पुस्तक आहे, नक्की रेफर करा. याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होईल. मी स्वतः रेफर केलेलं आहे, खूप चांगलं पुस्तक आहे, नक्की बघा. ठीक आहे. धर्म आणि सामाजिक रचना, सामाजिक रचना कशा पद्धतीची, आता सामाजिक रचना बघताना तुम्हाला भारतात जगातील प्रमुख धर्मांचे माहेरघर आहे असं म्हटलं जातं. आता हे बघताना आपल्याला काय करायचं, विविधतेत एकता, धार्मिक बहुलतावाद हा खूप महत्वाचा कीवर्ड आहे. बहुलतावाद आणि सर्व धर्म समभाव कशा पद्धतीने आहे हे सगळ्या गोष्टी. आता संस्कृती कशी विकसित झालेली आहे, धर्म विविध असले तरी भारतीय संस्कृती कशी विकसित झालेली आहे हे बघा. भारतीय संस्कृती, ठीक आहे. धर्माचा प्रभाव कशा पद्धतीने, म्हणजे सण, आहार, विवाह पद्धत आणि कायदे. आता तो इम्पॅक्ट कसा पडतो बघा, म्हणजे तुमच्या खानपानापासून ते विवाह संस्कारापर्यंत लक्षात येते का, म्हणजे जन्मसंस्कार ते पूर्ण आपलं जीवन वेगवेगळे जे संस्कार केले जातात ते कशा पद्धतीचे आहे, त्याच्यावर इम्पॅक्ट धर्माचा कशा पद्धतीने आहे. आता फक्त धर्माचा पडतो का नाही, आपण आसपास जे राहत असलेले त्या समाज व्यवस्थेचा सुद्धा परिणाम आपल्यावर होतो. ठीक आहे. आपण कुठे राहत असतो, काय असतो, मग ते काय समाज व्यवस्थेचा परिणाम, या अनुषंगाने हे सगळे मुद्दे बघायचे आहे. मग आता हे सगळं करत असताना परत मग काय, इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन, जागतिकीकरणाचा परिणाम कशा पद्धतीने होते, धर्मनिरपेक्ष सेक्युलरिझम, भारतीय मॉडेल कसं आहे आणि पाश्चात्य मॉडेल कसं आहे याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. भारतीय मॉडेलचं सेक्युलरिझम आणि फॉरेन, ठीक आहे, पाश्चात्य मॉडेल वेस्टर्न मॉडेलचं काय आहे, हा कसा डिफरन्स आहे, कसा आपलं धर्मनिरपेक्षता वेगळी आहे पाश्चात्यांपेक्षा, ही कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपल्याला पाहिजे. हा एक मुद्दा इथं आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. समजून घ्या तुम्ही नेमकं आपल्याला कशा पद्धतीने हे रेफर करायचं आहे, भारतीय समाज हा जो सिलेबस आहे ना कशा पद्धतीने कव्हर करायचे, कुठलेही पुस्तक वाचलं ठीक आहे, पण पुस्तक वाचताना लिंकेजेस कसे आपल्याला करायचे आहेत, काय समजून घ्यायचं आहे, त्या विषयाचा आपल्याला गाभा कसा पकडायचा आहे, त्या विषयाच्या कोरमध्ये कसं घुसायचं आहे, जेणेकरून आपल्याला कसाही क्वेश्चन आला तर सॉल्व्ह. आणि अल्टिमेटली फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करणं हे नसेल तर एक आपली जडणघडण झाली पाहिजे, आपली वैचारिक जडणघडण झाली पाहिजे की भारतीय समाजाचा एक नागरिक, भारताचा एक नागरिक म्हणून माझा भारतीय समाज कशा पद्धतीचा आहे ही समजून घेण्याची प्रोसेस आपली असली पाहिजे. मग तुम्हाला बाकीचे एक्झाम आहे तर तुम्ही आरामात ह्या सगळ्या गोष्टी हँडल करू शकता. ठीक आहे. मूल्य व्यवस्था, व्हॅल्यू सिस्टीम काय, आता इंडियन व्हॅल्यू सिस्टम याच्यामध्ये संत परंपरा, डिटेल जायचं नाही, पण ह्या सगळ्या गोष्टींचा कसं कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे भारतीय समाजाच्या जडणघडणीमध्ये, ठीक आहे, ते आपल्याला माहिती पाहिजे. पिढ्यानपिढ्यांचे संस्कार आणि सद्यस्थिती बघा, काही संस्कार कायम चालत आलेले आहेत तर ते कसे टिकलेले आहेत, कसे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. मग त्या सद्यस्थितीतील आव्हान काय, चंगळवाद आहे, कंझ्युमरिझम आहे, भौतिकतावादामुळे पारंपरिक मूल्यांचा ह्रास होत आहे का, विश्लेषणात्मक प्रश्न याच्यावर येऊ शकतोय की ह्रासात इंडियन व्हॅल्यू सिस्टम किंवा इंडियन ट्रॅडिशनल थॉट ह्याच्यावर इम्पॅक्ट होत आहे, त्या इम्पॅक्ट होणारी कारण काय, तुम्हाला काय वाटतं, इम्पॅक्ट होत आहे का, त्याची कारण काय असतील, हे विश्लेषणात्मक प्रश्न असे येऊ शकतात. क्रिटिकली एव्हॅल्युएट किंवा क्रिटिकली डिस्कस अशा टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो, मग ते त्याला आपल्याला ऍड्रेस करता यायला पाहिजे प्रॉपर. पारंपरिक मूल्य काय आहेत भारतात, ऑब्व्हियसली स्पिरिच्युअलिटी. ज्यावेळी आपण अध्यात्माचा विचार करतो तर पाश्चात्य राष्ट्र भारताकडे बघतात अध्यात्माचं मॉडेल म्हणून. अध्यात्मात आम्हाला शिकायचं तर आमचा गुरु भारत असं आपण पाश्चात्य राष्ट्र बघतात आपल्याकडे, लक्षात येते का. अगदी कुणीही बघा, अगदी तुम्ही
जो डिस्पेन्सापासून जे बाकीचे जे काही स्पिरिच्युअलिटीमध्ये खूप मोठं काम करत आहेत बरीच लोक, ठीक आहे, आणि मी ते लाईफ कोच असल्यामुळे त्या गोष्टी मला माहिती. तर त्याचं गुरु म्हणून कुणाकडे बघतात? बुद्ध, महावीर, ह्या सगळी परंपरा, ठीक आहे, भगवद्गीता आणि ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे स्पिरिच्युअलिटीचा बेस कुठे मिळतो? भारतामध्ये मिळतो. म्हणून भारत काय ह्याच्यामध्ये भारताकडे बघितलं जातं ह्या मूल्यांसाठी, ठीक आहे, आदर्श म्हणून. वसुदैव कुटुंबकम मी मगाशी उल्लेख केला, ही भावना आहे. पुरुषार्थ संकल्पना, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, ह्या सगळ्या गोष्टी. ऋण संकल्पना, देव ऋण, ऋषी ऋण, पितृऋण, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आता अजून ह्याला बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे इतक्यात नाहीये, पण आपल्याला सगळीकडे इंटरलिंकेजेस लावले पाहिजेत. आता हे सगळं बघत असताना आता ही एक वेगळी व्हॅल्यू सिस्टम आहे, पण आता काही काही प्रवाहांमध्ये वेगळ्या त्यांची मूल्य आहेत. जसे की आदिवासी समाजामध्ये त्यांची वेगळी जीवनशैली आहे, बट भारतीय समाजाचा महत्वाचा अंग आहे ते. मग त्याच्यामध्ये त्यांचे कसे जीवन पैलू आहे, ते कशा पद्धतीने आहे, मग ते त्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला व्यवस्थित बघायच्या आहेत. लक्षात आलं का? मूल्य व्यवस्था हा ते, आणि इथं काय तर विश्लेषणात्मक असं येऊ शकतं, ठीक आहे. तुलनात्मक अभ्यास बघा, 50 ते 26 पर्यंतचा भारतीय समाज म्हणजे कसा बदलला बघा. 50च्या दरम्यान कशी परिस्थिती होती? संयुक्त कुटुंब होतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते बेसिकली जे होतं ते कृषी आधारित होतं. सर्व कुटुंब एकत्र शेतीमध्ये काम करायचं आणि आपलं उदरनिर्वाह करायचं. नंतर बऱ्याच गोष्टी बदलायला लागलेल्या. पारंपरिक जाती व्यवस्था डॉमिनंट होती. नंतरच्या काळात मग इथं हे समाजशास्त्रातले हे विचारवंत, ह्यांचा एक साधारण विचार म्हणजे ह्यांचं जे काय बेसिक ह्यांची मांडणी आहे ती आपण बघून घ्यायचं, आणि ह्याचा रेफरन्स तुम्ही उत्तरांमध्ये देऊ शकता. एम.एन. श्रीनिवास घुर्रे यांचा आपण तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर नंतर काय झालं, आता आपण बघतो की 50 ते 26ला काय आज आपल्याला विभक्त कुटुंब दिसून येतात. सेवा क्षेत्राचा डॉमिनन्स दिसून येते. कृषी टू सेवा ह्याचा असा आपला प्रवास राहिलेला आहे. आता हे फक्त आपण व्यवसाय म्हणून बघतोय का? तर नाही. त्याच्यावर आधारित त्याच्यामुळे समाज व्यवस्था कशी बदलत चाललेली आहे. लक्षात येते का? आर्थिक सुबत्ता आली, ठीक आहे. आर्थिक सुबत्ता आल्यानंतर मग कन्झ्युमरायझेशन वाढलं, माग बघितलं. लक्षात येते का? ठीक आहे. खरेदी शक्ती वाढली. ह्या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत समाजाच्या जडणघडणीवर कशा पद्धतीचा परिणाम होतोय, आणि जातीचे राजकीयकरण आपल्याला दिसून येते. आपण बघितलं पॉलिटिसायझेशन ऑफ कास्ट. लक्षात येते का? जातीची अस्मिता उभारून आल्या आणि त्या आधारावर बऱ्याच गोष्टी मग आणि परत मग समाज व्यवस्थेवर बऱ्याच गोष्टी इथं उपस्थित राहिल्या. जसं की आपण बघतो की हे आरक्षणाचे मुद्दे आहेत, हे करंट मधले खूप महत्वाचे मुद्दे आहेत, हे तुम्ही बघून घ्यायचे. मग असं जे काय आपल्या सिलेबसला रिलेटेड जे काही करंटमध्ये न्यूज आहेत त्याला आपल्याला इंटरलिंकेजेस करता यायला पाहिजे. लक्षात आला हा मुद्दा? ठीक आहे. अशा पद्धतीने हा कंप्लीट करायचा. विविधता हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे, भारताची विविधता. भारताला मानव वंशाचे संग्रहालय म्हटलं जातं, ठीक आहे. भाषिक विविधता आहे बघा, इतक्या भाषा म्हणजे 1600 पेक्षा जास्त बोली भाषा आहे, ठीक आहे. 22 अधिकृत भाषा आहेत अनुसूचीमध्ये. इंडो आर्यन, द्रविडियन, ऑस्ट्रो आशियाटिक, तिबेटो बर्मन, ठीक आहे, अशा गटाच्या भाषा आहेत. महत्वाचा मुद्दा काय? भाषिक पुनर्रचना आणि राजभाषावाद हा कायम चर्चेत असतो मुद्दा. त्याच्या अनुषंगाने त्या सगळ्या गोष्टी, मग त्याचा सोसायटल इम्पॅक्ट काय होतो लक्षात येते का? ह्या सगळ्या गोष्टी आपण बघायच्या. मग भाषांची अस्मिता कशा पद्धतीनं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायच्या आहेत. धार्मिक विविधता जसं की हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, इसाई, ह्या सगळ्या गोष्टी आपण पारशी, ज्यू यांचे सह अस्तित्व आहे, ठीक आहे. वैशिष्ट्य 4 प्रमुख धर्मांचे उगमस्थान भारतात आहे. महत्वाचा मुद्दा आहे. हिंदू, बौद्ध, जैन, शीख हे 4 प्रमुख धर्म जे आहेत त्याचं उगमस्थान जे आहे ते भारतात आहे. आता अभ्यासात इथं आपल्याला काय अँगल बघायचं इथं? धार्मिक सहिष्णुता आणि पंथ निरपेक्षता हे 2 वर्ड महत्वाचे आहेत. लक्षात येते का? सहिष्णुता आणि पंथ निरपेक्षता हे 2 मुद्दे आपल्याला व्यवस्थित बघायचे. अगेन एनसीईआरटी मध्ये ह्याच्या डेफिनेशन एनसीईआरटी मध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने दिलेला आहे, आणि दुसरा सोर्स मी सांगितलेला आहे तुम्हाला. लक्षात येते का? ठीक आहे. नंतर आम्ही ह्याच्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करू इंडियन सोसायटीच्या. माझ्या नोट्स तुम्हाला मराठीमध्ये लवकर त्याच्यावर काम चालू आहे, ते आम्ही तुम्हाला नंतर प्रोव्हाइड करू, की फक्त त्या नोट्स केलं तर तुमचं काम होऊन जाईल, ठीक आहे. दुसरं काय? जातीय, वंशिक आणि सांस्कृतिक विविधता कशा पद्धतीने, रेस, कास्ट, ठीक आहे, कल्चरल आणि आर्ट अँड ट्रॅडिशन, ह्या सगळ्या मुद्दे महत्वाचे आहे. आता ह्याचा काय आहे बघा परिणाम? आता आर्ट अँड आर्किटेक्चर किंवा आर्ट अँड ट्रॅडिशन वेगवेगळे आता तशा पद्धतीने समाजरचना आपल्याला दिसून येते. म्हणजे धर्माचा समाजरचनेवर खूप मोठा परिणाम असतो.
मग तसाच जो आहे तो कलेवर सुद्धा असतो. लक्षात येते का? तर त्या अनुषंगाने हे सगळे गोष्टी, हे सगळे मुद्दे तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत. ठीक आहे. जातींची रचना आणि सामाजिक संरचनेचे अद्वितीय वैशिष्ट्य म्हटले गेलेलं आहे. जातीची उतरण हे भारतीय समाजाचं वास्तव आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघून घ्यायच्या आहेत. समजतंय का? ह्या पद्धतीने करा. तर म्हणजे इन जनरल हा टॉपिक, हा याचं काय, मुलं खूप लाईटली घेतात इंडियन सोसायटीचा हा करू नंतरचा. नाही, इथून तुम्ही वाचलं तर ह्याची लिंकेजेस काय माहितीये काय, ह्याचे तुम्हाला एसएला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फॉर्डर मिळतील. तुम्ही खूप ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरच जर प्रिपेअर केलं ना, तर मग काय होतं की जर नाही प्रिपेअर केलं की लाईटली घेतलं की मग तुमचं आन्सर द्यायचं उथळ दिसून येईल. लिहाल तुम्ही खूप चांगला, अरे म्हणजे ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट सांगा इंडियन वुमनवर, असा क्वेश्चन आलेला आहे. किंवा ओल्ड एजेड पॉप्युलेशनवर ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट काय असेल हे सांगा. तुम्ही लिहिणार, तुमचं उत्तर उथळ वाटेल. जर तुम्ही हे प्रॉपर, जर तुमची तयारी असेल, काही रेफरन्सेस किंवा काही थिंकर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मांडली किंवा काही आकडेवारी तुमच्या डोक्यात असेल, तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने उत्तर लिहू शकता. ठीक आहे. तर आता पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट कम्प्लीट करू. पण हे इथपर्यंत आपण भारतीय समाजाची वैशिष्ट्ये, विविधता, इथपर्यंत आपण आलेलं. बाकीचा जो राहिलेला पार्ट उरून आय थिंक अजून 2 सेशन मी इंडियन सोसायटीला घेईन, त्याच्यामध्ये क्वेश्चन पण डिस्कस करेन. आतापर्यंत आलेले युपीएससीचे क्वेश्चन डिस्कस करूया आणि त्या आधारावर आपल्या आयडिया स्पष्ट होतील. आणि इंडियन सोसायटीचा आता 2025ला जो पेपर झाला राज्यसेवेचा 25चा मीन्सचा आता नुकताच झालेला GS1चा पेपर जो आहे ना, त्याच्यामधला इंडियन सोसायटीमध्ये काय क्वेश्चन आले त्याचा आपण आढावा घेऊ. म्हणजे आपल्याला काय करायचं की कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं हे समजून जाईल. लक्षात येते का? खूप इम्पॉर्टंट सिरीज आहे, मोस्ट इम्पॉर्टंट सिरीज सिलेबस डिकोडिंग. तुम्ही त्याच महत्वाने, त्याच ताकदीनं हे लेक्चर्स करा, ह्याच्या नोट्स बनवा आणि त्या पद्धतीने डोक्यात क्लिअर करून, एक मॅपिंग क्लिअर करून त्या पद्धतीने प्रिपरेशन करा. आणि मग बघा तुमच्या अभ्यासामध्ये किती सुलभता येते. हे करून बघा तुम्ही. लक्षात येते का? फक्त लेक्चर नका बघू की या पद्धतीने कसं करता येईल मला, काय सोर्सेस सुद्धा मी खूप सोपे करून तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला लेक्चर आवडला असेल. इतर विद्यार्थ्यांच्यापर्यंत हे लेक्चर शेअर करा आणि इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.